दिग्रस तालुक्यात जपान पद्धतीने हरित क्रांती. हर्सूल मोरखेडमध्ये रोपवन प्रकल्प यशस्वी. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात हर्सूल आणि मोरखेड या गावांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने राबवलेला अटल आनंद घनवन प्रकल्प सध्या यशस्वीतेची नवी उंची गाठताना दिसत आहे. जपानमधील मियावाकी पद्धतीचा अवलंब करून कमी जागेत अधिक झाडे लावण्याचा अभिनव प्रयोग येथे करण्यात आला असून त्याचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला केवळ अर्धा फूट उंचीची असलेली रोपे आता अवघ्या काही महिन्यांत 2 ते 6 फुटांपर्यंत वाढली आहेत. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या रोपांपैकी 100% रोपांची वाढ झाल्याने हा प्रकल्प आदर्श ठरत आहे. विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करून जैवविविधतेलाही चालना देण्यात आली आहे. रोपांच्या वाढीसाठी ठिबक सिंचनासह मुबलक पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे झाडांची वाढ अधिक जलद आणि सक्षम होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दिली. ही योजना म्हणजे जापानी पद्धत मध्ये कमी क्षेत्रात कमी कालावधीमध्ये आपल्याला वन तयार कसा होईल आणि स्पर्धात्मक झाडाची वाढ करून आपल्याला कमी कालामध्ये वन कशी तयार होईल, या योजनेचे नाव अटल घनवन योजना, याला आपण मियावाकी योजना असे म्हणू. ह्या रोपवनाची लागवड आपण ऑक्टोबर 2025 पासून सुरू केलेली आहे आणि जवळपास 100-200 मजूर इथं रोजगार त्यांना मिळालेला आहे. आणि ही योजना आपल्याला 3 वर्ष आहे. 3 वर्षांमध्ये आपण साधारण हे झाड एक 5 ते 6 फूट होऊन जाईल. पाण्याची व्यवस्था आपल्याकडे ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे आपण यांची सोय केलेली आहे. अजून जास्त आवश्यकता भासल्यास आपण टँकरद्वारे सुद्धा नियोजन केलेले आहे. पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून भविष्यात अशा प्रकारचे प्रकल्प इतर भागांतही राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे मोरखेडचं लागवड झालेली आहे ऑक्टोबर 2025मध्ये. तर ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेस झाड होतं अर्धा पाऊण फुटाचं. तर आता झाडाची उंची बघू शकता तुम्ही 4 ते 5-6 फुटापर्यंत आहे. जवळपास 6 महिने होऊन राहिले लागवडीला. इथे रात्रींदिवस राबराब करते सगळे कर्मचारी, मी पण ते रोजानाच आहे. तर अनेक प्रकार झाडं आहे, फूल आहे वगैरे सगळे, म्हणजे सगळेच प्रजाती आहेत. मी आता मला 4-5 महिने होऊन राहिले.